तर हॅलो अँड नमस्कार अंगणवाडी ताईंनो आजचा व्हिडिओ खूपच इम्पॉर्टंट होणार आहे। कारण बऱ्याचशा ताईंना प्रॉब्लेम काय येत होता की फेस व्हेरिफिकेशन करताना किंवा मुलाची KYC ज्यावेळेस करतो आपण त्यावेळेस ना खूप काही प्रॉब्लेम येतो। त्या फेस कोणाचा कॅप्चर होत नव्हता, कोणाचं आधारचा प्रॉब्लेम येत होता, कोणाचा OTPचा प्रॉब्लेम येत होता। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण ना स्टेप बाय स्टेप शिकणार आहोत, म्हणजे बघणार आहोत बाबा की नेमका प्रॉब्लेम आहे तरी काय, नेमका होतं तरी कशामुळं, आणि याच्यामध्ये तुम्हाला त्याचं सोल्युशन भेटून जाणार आहे। तर कोणतं तुम्ही टेन्शन घ्यायची काही गरज नाही आहे। तर जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया। तर ताईंनो चला आपण इथं आलेलो आहे आणि आता मी इथे एक विद्यार्थी सिलेक्ट करत आहे, कोणता पण एक। तर चला बेसिकली एक विद्यार्थी मी सिलेक्ट करतोय। तर इथं बेसिकली होतं काय, तर तुमची चुकी कुठं होती, तुम्हाला इथून कसं तुम्ही स्वतः इथून तुमची चुकी दूर करू शकता आणि इथून सोल्युशन काढू शकता। तर ते कसं काढायचं तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो पद्धतशीर। तर चला तुम्हाला इथं बघायला भेटतं तुमच्या जे काही मुलगा असतो, समजा लाभार्थी असतो सॉरी, त्यांचं तुम्हाला इथं वर नाव बघायला भेटतं आणि खाली तुम्हाला त्याचा पालक आधार म्हणून असं एक ऑप्शन भेटतं आणि त्याच्या पुढे तुम्हाला भेटतं बघा की म्हणजे ते आधार कार्ड जोडा म्हणून, ओके, पुढे बाल आधार जोडा म्हणून असं एक ऑप्शन भेटतं। पण त्याच्या आत तुम्ही इथं बघून घ्यायचे तर तुम्हाला आधार कार्ड नेमकं दिलं आहे कुणाचं, जर पालकाचं दिलं असेल तर पालकाच्या मोबाईल नंबरलाच OTP जाणार आहे, ओके। जर काय त्यांचा मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्ही त्यांना डायरेक्ट म्हणायचं आहे दादा तुम्ही तुमचा मोबाईल नंबर लिंक करून घ्या, नाही तर तुम्हाला THR खाऊ भेटणार नाही। असं म्हणल्यानंतर ते त्यांचं आधार जे काही ते अपडेट करून घेतील आणि नंतर मग तुम्हाला तिथून OTP घेऊन करायचं। जर नाही दिसलं तर मग तुम्हाला ते लास्टच्या डिजिट बघायचं, पालक आधार किंवा आईचं पण आधार असू शकतं, तुम्ही इथं चुकता। तुम्हाला तिथं बघायचं नेमका पालक आधार आहे, तर पालक आधारच्या लास्टचे 4 डिजिट कोणते, आधार कार्ड चेक करून घ्यायचे। नंतर तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही OTP मागवता, OTP मागताना पण लास्टचे 4 डिजिट दिसता फोन नंबरचे कोणते आहे, त्याच्यावर तुमचा OTP जातो। एखाद्या पर्सनचा नंबर बंद पण असू शकतो तो, तर तुम्हाला तिथून करताना थोडी वेळ प्रॉब्लेम येऊ शकते, ओके। पण बेसिकली चुकता तुम्ही इथं, तर तुम्हाला इथूनच बघून घ्यायचे पालकाचं आहे किंवा मग आईचं आहे। एखाद्या वेळेस तुम्ही आईचं असताना पालकाला स्कॅन करता, कसं होईल, जर तुम्ही चुकीचं करताय तर होणार नाही ना। तर मग तुम्हाला इथूनच चेक करून घ्यायचं आहे। इथून ज्यावेळेस तुमचं चेक होतं त्यावेळेस तुमचं इथं सोल्युशन तुम्हाला भेटून जातं। तर मग इथून मेन म्हणजे तुमचं इथं चेक करायची तुम्हाला, तर ह्या इथं बघून घ्यायचं आहे। आणि तुम्हाला जर याच्या पुढची प्रोसेस कशी KYC करायची त्याची व्हिडिओची मी खाली लिंक देतो, तिथून जाऊन तुम्ही व्हिडिओ बघून ते पुढची प्रोसेस करू शकता। त्यामुळे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमचं जे काही प्रॉब्लेम आहे ते कमेंट करा, मी त्याच्यावरती नवीन एक व्हिडिओ म्हणजे त्यांच्यावरती व्हिडिओ घेऊन येत जाईल। तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद, थँक्यू। भेटूया पुन्हा नवे व्हिडिओ।